मराठी विषय शाळांमधून सक्तीचा करण्यात आल्याची बातमी समोर आलेली आहे. म्हणजे 20-21 पासूनच पहिली आणि 6वी, मग त्याच्या पुढच्या वर्षी 2री आणि 7वी, त्याच्या पुढची 3री आणि अशा पद्धतीनं ते आहे केलेलं. आता मुद्दा याच्यातला असा आहे की जर तुम्ही सक्ती आणि ज्या शाळांनी ही सक्ती म्हणजे केलेली पाळली नाही त्यांना 1 लाख रुपयापर्यंतचा दंड. ह्याच्यातला एक सरळ साधा व्यावहारिक मुद्दा असा आहे की ज्याचा उपयोग व्यवहारामध्ये होतो त्या भाषेच्या बाबतीत, त्या गोष्टीच्या बाबतीत लोक लागतात, त्यासाठी काही सक्ती करावं लागत नाही. एक तुम्हाला मी अतिशय साधं उदाहरण देतो. मराठी चित्रपटांना अनुदान योजना होती, मराठी चित्रपटांसाठी काहीतरी चित्रपटगृहांचा वेळ राखीव ठेवा, असं सगळं आंदोलन करून झालं, सगळं आरडाओरडा करून झालं, चित्रपटांना पुरस्कार देऊन झाले, प्रादेशिक भाषेतल्या चित्रपटांना वेगळे पुरस्कार द्या असं करून. पण नेमका फरक केव्हा पडला की जेव्हा एखादा चित्रपट येतो आणि सैराटसारख्या चित्रपटाने जेव्हा 100 कोटीचा गल्ला गोळा करून दाखवला महाराष्ट्रात, तेही सिंगल स्क्रीनवरती, एकदम सगळ्यांचे डोळे चकाकले आणि जे काही आजपर्यंत आंदोलन करून जमत नव्हतं ते एका केवळ चित्रपटाच्या व्यावहारिक यशानं सिद्ध झालं आणि धाडधाड नंतर मराठी चित्रपटांची संख्या वाढली. नंबर 2, जेव्हा चित्रपट आणि चित्रपटांची ती सगळी व्यवस्था किंवा मल्टिप्लेक्सचं गणित हे सगळ्याला बाजूला ठेवून तुमच्या हातामध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि धाडधाड वेब सिरीज म्हणा, मराठी मालिका म्हणा, मराठी चित्रपटसुद्धा म्हणा, ज्याच्यावरती काय प्रदर्शित व्हायची संधी उपलब्ध झाली. तुम्हाला बरोबर असं लक्षात येईल की ज्या गोष्टींमुळे एकेकाळी व्यावहारिक पातळीवरती अडथळे होते, तंत्रज्ञानाचे अडथळे होते, ते दूर झाले की भाषेचा प्रवाह मोकळा झाला. म्हणजे जे मराठीच्या नावानं गळा काढत होते चित्रपट आणि बाकीच्यामध्ये, ही इंडस्ट्री कशी संपणार, मराठी भाषा कशी मरणार, सगळं तुम्ही आठवून पहा. सैराट चित्रपटाच्या आधी मराठी चित्रपटाच्या संदर्भामध्ये जे जे काही मांडणी करत होते सगळ्यांनी काढलेले गळे तुम्ही आठवून पहा. आणि त्याच्या बरोबर नंतर जेव्हा त्याच्या भोवती एकदा पैसा फिरतो आहे असं लक्षात आल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी आल्या आणि आता फार मोठ्या प्रमाणात. किंवा मी तुम्हाला दुसरं अजून एक अतिशय साधं, तुम्हाला बाळबोध वाटेल पण महत्त्वाचं असलेलं उदाहरण देतो. 10 वर्षापूर्वी समाज माध्यमांमध्ये, सोशल मीडियावरती मराठी लिहायचं म्हणल्याच्यानंतर फॉन्टची फार अडचण होती. म्हणून मग ते इंग्रजीमध्ये टाईप करा, मग ती दिसणार नाही. आणि मधल्या काळामध्ये स्वरचक्रसारखं किंवा अजून बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. आणि आता जी मराठी माणसं आहेत त्यांना जे काही मराठी लिहायचे ते अतिशय स्वच्छपणे, व्यवस्थित, दिसायला सुंदर अशा टंकांमध्ये, ज्याला आपण फॉन्ट असा शब्द आहे, फॉन्टमध्ये तुम्हाला दिसू शकतं. तंत्रज्ञानानं त्याचा फायदा असा झाला गेल्या 3-1 वर्षात, जुनं तर अजून जाऊ द्या, कोरोनाच्या थोडंसं आधीपासून, कोरोनाचा काळ तर खूप मोठा आणि त्याच्यातून फायदाच झाला. ज्यांना कोणाला मराठीत लिहायची इच्छा आहे आणि समोरचा वाचणारा मराठी आहे त्याच्यामधले जवळजवळ अडथळे दूर झाले. म्हणजे एक सैराटचं उदाहरण आहे व्यावहारिक पातळीवरचं, दुसरं ह्या फेसबुकवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या, व्हॉट्सअपवरच्या मराठीचं उदाहरण आहे तंत्रज्ञानाच्या पातळीवरचं. दोन्हीचे अडथळे होते ते दूर झाले की मराठी भाषेचा म्हणून जो साचलेला प्रवाह होता तो खळाळून व्हायला सुरुवात झाली. आता हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला त्याच्या मागचं सगळं गणित लक्षात येऊ शकेल. किंवा आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघता आहात, ह्या अनलायझर न्यूज चॅनलला फार मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटायला लागला. हे एकदा लक्षात आल्याच्या नंतर ह्याला प्रतिसाद देणारे खाली आवर्जून त्याच्यामध्ये मराठीमध्येच त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया देतात. काही जणांना ते अजूनही मराठी लिहिता येते म्हणून इंग्रजीमध्ये, म्हणजे ते लिपी जरी इंग्रजी असली तरी लिहितात मराठीतच. आणि जेव्हा त्याची संख्या लाखाला एखादा व्हिडिओ पुढे जायला लागल्याचं म्हटल्यानंतर त्यावर त्याला जाहिराती वाढल्या आणि त्या अनुषंगानं बाकीच्या गोष्टी वाढल्या. म्हणजे तुमच्या एक असं लक्षात येईल की प्रोत्साहन देऊन, त्याला काय म्हणता येईल, त्याला सबसिडी देऊन, अनुदान देऊन, दंड करून मराठी भाषेचं कल्याण होईल असा अनुभव नाही. आत्तापर्यंत तुम्ही जे जे प्रयत्न केले, मराठी शाळा बंद पडत का गेल्या, त्याचं कारण असं आहे की त्या मराठी होत्या म्हणून बंद पडल्या नाहीत. नंबर 1 त्यांचा दर्जा, नंबर 2 त्या पूर्णपणे सरकारी अनुदान अवलंबित होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारातला त्याचा उपयोग का. ह्या सगळ्या अडचणींमुळे मराठी भाषाच्या शाळा ज्या आहेत, मराठी शाळा बंद पडत गेल्या. आता याला उपाय काय देता येऊ शकेल? सगळ्यात पहिली गोष्ट त्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे. नंबर 2 गोष्ट, सरकारी अनुदानाच्या विळख्यातून या शाळा मुक्त झाल्या पाहिजेत. मी जबाबदारीनं वाक्य वापरतो आहे. सगळ्या सरकारी अनुदानाचा नेहमीच प्रश्न कसा राहिलेला आहे माहिती आहे का, की हे फक्त शिक्षकांचे पगार करण्यासाठी अनुदान आहेत. हे शिक्षकांचं भलं करतात, विद्यार्थ्यांचं भलं करत नाही, मराठी भाषेचं भलं करत नाही, मराठी एकूण संस्कृतीचं भलं करत नाहीत, पालकांचं भलं करत नाहीत. हे फक्त पोटार्थी शिक्षकांचे म्हणजे शाळेचं काही हो, आमचे पगार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्हावेत इतकीच फक्त मागणी आहे.
आता ही जेव्हा मराठी तुम्ही सक्तीची करा म्हणण्यामध्ये त्या शाळेमध्ये मराठी BEd झालेला D.Ed झालेला किंवा मराठी भाषिक शिक्षकाचं पोट पाणी लागावं ह्याच्याशिवाय दुसरं काही असतं नाहीये. पत्रकारितेमध्ये सुद्धा तुम्ही बघा, मराठी पत्रकारिता वाढीत लागल्याच्या नंतर आपोआप किंवा आता दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण देतो, इंग्रजीपेक्षाही हिंदी चॅनल्स अतिशय मोठ्या प्रमाणात चालतात. त्याच्यामुळे दोन ठळक उदाहरणं आहेत. रिपब्लिकन भारत इंग्रजीमध्ये होतं, त्यांना आता हिंदीमध्ये यावं लागलं. टाइम्स नाऊ इंग्रजीमध्ये होतं, त्यांना पण आता हिंदीमध्ये यावं लागलं, कारण की हिंदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात व्ह्यूअरशिप, दर्शक मिळत आहेत त्यांना, मराठीमध्ये प्रेक्षक आपण म्हणूयात. म्हणजे हे एका अर्थाने व्यावहारिक पातळीवरती तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊन जर तुम्ही नीट हे केलं तर तुम्हाला तुमच्या मराठी भाषेचा ग्राहक, मी ग्राहक शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, काही जणांना लगेच त्यांच्या मराठीच्या ह्याच्यावरती प्रेमावरती काहीतरी हे आला, बालंड आला असं वाटलं. जोपर्यंत तुम्ही एखाद्या भाषेच्या मागं आर्थिक ताकद उभी करू शकत नाही तोपर्यंत ती भाषा जगू शकत नाही आणि व्यवहारामध्ये तिचा उपयोग झाला पाहिजे. अन्यथा नुसते बाकीची अनुदानं, असं दंड करणे, अजून काय म्हणता येईल त्याला, तुम्ही ते भाषा शिकवायलाच लावणे, नाही शिकवली तर तुम्हाला त्याच्यावर 1 लाख रुपयाचा दंड, ह्यांना काही होणार नाही आहे. ह्याच्या नेमकं उलट जर तुम्ही ह्या भाषेचे मागं व्यावहारिक ताकद उभी केली तर आजपर्यंत जे लोक त्या भाषेकडे दुर्लक्ष करत होते ते पण त्याच्यामध्ये यायला लागतील. मला एक सांगा, प्रादेशिक भाषेतला चित्रपट, विशेषतः दक्षिणेतले चित्रपट फार मोठ्या प्रमाणात चालतात. का कारण आहे? कारण की त्यांना तिथल्या भाषिक लोकांनी दिलेला पाठिंबा. त्याच्यामुळे तुम्हाला तेलुगू असो, तमिळ असो, त्या तुलनेमध्ये कन्नड आणि मल्याळम थोडंसं कमी आहे, पण ह्या 2 भाषेतले चित्रपट इतके चालतात, त्याचा परिणाम असा झाला की त्या अनुषंगाने सगळी व्यवस्था उभी राहिली. म्हणजे तिथे अक्षरशः छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा मोठे मोठे थिएटर म्हणजे सिनेमागृह तयार झाले, जे आपल्याकडे नव्हते, कारण की आपण मराठी भाषेतला सिनेमा वाढला नाही, कारण काही असो त्याची. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. बरं, ह्याला अनुदान देऊन प्रश्न सुटणार आहे का? पहिल्या चित्रपटासाठी काहीतरी 15 लाखाचं अनुदान, हे सगळे प्रयोग करून झाले ना. तसंच मराठी भाषेच्यासाठी सुद्धा शालेय शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये किंवा असंख्य वेळा जेव्हा जेव्हा तुम्हाला मराठी भाषेचा वापर करायचा आहे तो ऐच्छिक जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला भीती आहे लोक वापरणार का? कारण की त्याचा उपयोग काही होत नाही म्हणून आपल्याला प्रत्यक्ष आता नवीन काळामध्ये भूमिका अशी घ्यावी लागेल की तुम्ही जर त्याच्या पाठीमाग, किंवा आम्ही वाचन संस्कृतीच्या बाबतीमध्ये पण मागच्या वेळेस एक व्हिडिओ केला होता, दिवाळी अंक आणि त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये. ही अडचण काय आहे की ह्यांनी दिवाळी अंक हे वाचक म्हणजे ग्राहक केंद्री न करता फक्त जाहिरात केंद्री केले आणि ते वाटून टाकायचे अंक, विशिष्ट त्याचे पैसे आले की, किंवा सार्वजनिक ग्रंथालय, म्हणजे हे सगळं सरकारच्या अनुदानावरती चालतं आणि ते हळूहळू बंद पडतं. शाळा असोत, चित्रपटांना दिलेले अनुदानं असोत, नाटकांची पण हीच बोंब आहे. राज्य नाट्य स्पर्धा सरकार शासन घेतं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी शाळा, हे सगळं जगण्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा अनुदानाचे हे टेकू दिले त्यावेळी हे सगळं कोलमडून पडलेलं आहे. आणि याच्या नेमकं उलट व्यावहारिक पातळीवरती ज्या ठिकाणी हे टिकू शकलं त्या ठिकाणी ते वाढीस लागलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अगदी आत्ताच 1 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की या त्रयोदशीला या औरंगाबादच्या जवळ बोकुड जळगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणची एक तिथली भीमाशंकर महाराज म्हणून त्यांची ते उत्सव असतो, आनंद उत्सव, यात्रा असते, वार्षिक यात्रा. प्रचंड प्रमाणात, म्हणजे इतक्या छोट्या गावात, तालुका नसलेल्या थोड्याशा आडवळणाच्या गावामध्ये 5,000 लोक जमले. त्या ठिकाणचे जे अभंग गायले जात होते अतिशय शुद्ध सुंदर अशा मराठीमध्ये, ज्या चाली होत्या त्या पारंपरिक, हे का टिकलं? तर लोकांची श्रद्धा आहे, लोकांनी ते जतन करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या भोवती एक विशिष्ट सगळं, म्हणजे ती जत्रा भरते, दुकानं लागतात, ते रहाट पाळणा तिथं बांधलेला असतो, मुलांसाठी खेळणी असतात. त्या गावामध्ये दिवाळीला येणार नाहीत पण त्या दिवशी आवर्जून गावच्या लेकीबाळी मुद्दाम माहेरी येतात. म्हणजे एक अर्थशास्त्र, तुमची श्रद्धा आणि या सगळ्याला आता दिलेली आधुनिकतेची जोड, म्हणजे एक काळ साध्या ह्याच्यात होणारं कीर्तन आता अतिशय सुंदर अशा ध्वनी व्यवस्थेमध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि ह्यांनी काही कुठं जाहिराती केल्या नाहीत किंवा काही नाही, फक्त याच्याबद्दलची माहिती एरवी त्या लोकांना असतेच, पण बाहेरच्या आमच्यासारखे जे लोक केवळ समाज माध्यमावरती बाकीचे जेव्हा कळले आणि लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. म्हणजे हे झणझणीत अंजन आहे की बरं, त्याला कुठलंही सरकारी अनुदान नाही, या संस्थांना स्वतःची 500 एकर जमीन आहे, सरकारने काहीही केलेलं नाहीये. त्या लोकांनी जेव्हा त्याला झोळी घेऊन फिरणे म्हणतात, म्हणजे आपण जेव्हा उत्सवासाठी ते बाहेर फिरतात, जो बोलवेल त्याच्याकडेच जाऊन देणगी घेतात, जाऊन कोणाकडे मागत पण नाहीत.
हे अतिशय ठसठशीत असं उदाहरण आहे. तुम्ही लक्षात घ्या, मराठी भाषेसाठी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक काम करत आहेत, ज्या ज्या ठिकाणच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा स्वतःच्या पगारातून दुरुस्त केलेली उदाहरणं आहेत, किंवा आपली जमीन विकून आपली शाळा नीट केलेले शिक्षकांचे उदाहरण आहे सचिन सूर्यवंशी सारख्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हे करणारे लोक आहेत ना. पण त्याच्या पाठीशी उभं न राहता तुम्ही हे सगळं, म्हणजे आता हे दंड का करा? कारण की तुम्हाला माहिती आहे, ज्या सगळ्या तुमच्या भाषेमधल्या हायफाय शाळा आहेत तिथं मुलं का घातली जातात? कारण की तो प्रतिष्ठेचा विषय असतो. त्याच्यातून पासआउट झालेले, उत्तीर्ण झालेले मुलं यांना काय फार ज्ञान असतं असं नाही. एक जे तुम्ही कल्चर, असं संस्कृती तयार केलेली आहे की त्या शाळांमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला विशिष्ट फायदे मिळतील. तुम्ही चांगल्या महाविद्यालयात पुढे जाल, नंतर मग पुढे तुम्हाला उद्योग किंवा नोकरीमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. आणि ह्याच्या नेमकं उलट, ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की आपण मराठीमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, प्राथमिक शिक्षण तर मराठीत आवश्यकच आहे, कारण की त्याच्याशिवाय आपला विचार करण्याचं, म्हणजे ते जे अवयव आहे, विचार करण्याची बुद्धी आहे अवयव, त्याचा विकास होऊ शकत नाही. तो मातृभाषेतूनच होऊ शकतो प्राथमिक पातळीवरती. म्हणजे 5वी पर्यंतची शाळा, 4थी पर्यंतची शाळा तर ही 100% मराठीत असली पाहिजे, मराठी मातृभाषा असणाऱ्यांची. आज जेव्हा तुम्ही दंड करतायत, हे उपाय कुठलेही कामाचे नाहीत, अतिशय कुचकामी आहेत. ह्याच्या नेमकं उलटं, ज्यांना ज्यांना असं वाटते आपल्या भाषेमध्ये, त्या सगळ्यांनी सगळ्यात पहिलं काम करावं की इतरांशी बोलताना पहिल्यांदा आपण आपल्याच मातृभाषेतून संवाद साधावा. डॉक्टर सुधीर रसाळ सारख्या तज्ज्ञांनी हा मुद्दा साधा वाटणारा पण आवर्जून समोर मांडलेला आहे. दुसरी गोष्ट, आपल्या भाषेचा, आपला जो प्रदेश आहे, या ठिकाणची दुकानं, या ठिकाणचा व्यवहार, याच्या पाठीशी आपणच राहिलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या कृत्रिम उपायांच्या पेक्षा ते तर करायचे तर करा, नाही तर नाही करा, त्याच्यावरती फार अवलंबून राहण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी सध्या अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्णतः 100% मराठीत सगळा व्यवहार होतो, त्या ठिकाणची तुम्ही किमान दखल तरी घेतली पाहिजे. तुम्ही ते विसरता, आणि हे जे बोलणारे जे लोक आहेत, त्यातले बहुतांश जणांचे मुलं आणि नातवंड हे इंग्रजी शाळांमध्ये शिकतात, आणि इकडे मात्र गप्पा मारताना हे मारतात की मराठीचे बोलतात, कारण की त्याच्यामधला जो स्वार्थ आहे तो फक्त त्या शिक्षकांपुरता स्वार्थ आहे. शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो एका अर्थाने कुचकामी आहे, त्याचा फारसा काहीही उपयोग होणार नाही. याच्या उलट मराठी भाषेच्या पाठीमागं जर आपण समर्थ अशी व्यवहाराची, बाजाराची, व्यापारपेठेची जर ताकद उभी केली, तर बाकीचे पण लोक आपली भाषा शिकण्यासाठी परभाषेतले सुद्धा येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतील. का त्या ठिकाणी विशिष्ट काय बाजारपेठ विकसित झालेली आहे. बाकीची तर आपली श्रद्धा आहे, आपली आस्था आहे, आपली संस्कृती आहे, त्याच्यावर वेगळं बोलायची गरज नाही, गळे काढायची गरज नाही. आपल्या भाषेच्या पाठीशी आर्थिक ताकद भक्कमपणे उभी करण्याची जास्त गरज आहे.